तुम्ही भारी, आम्ही खूप खूप आभारी. खूप मोठं टेन्शन दूर केलंस. थँक्यू सो मच. हा ठीक आहे मेन्शन नट. हे चॉकलेट संपलं, तुम्ही दुसरं गेले. रेडी ठेवा. अरे बापरे, म्हणजे सगळं चॉकलेट तू एकटा खाणार? चल अर्ध मला. नाही म्हणजे राया मला ते अर्ध तू थांब. राया या मामाला ना लग्न झाल्यापासून मामी समोर दुसरं काहीच दिसत नाही. अरे राया राया क्या राया? हा, तुमच्या मोठ्यांसमोर खरं बोलला ना तर मिरची लागते तुम्हा मोठ्यांना. राया तू तुझ्या तर नाही बोलू. राया तुला ना हरीने दूध दाखवलं पाहिजे. मामीला दाखव. राया तुला पकडून ना. गेलाय तो. मला पकडलं तरी चालेल. गाव म्हणा नकोस करू. इकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. अरे बाबा शिक्षण महामंडळाचं. अगं मग तूच उघड ना. हा बहुमान तुझा, तू उघड. वाह वाट लागली. आता कसं होणार इंदू? कसं होणार म्हणजे? जागा मिळाली आपल्याला, शाळा उभी होणार. आदू, तुझ्या बायकोच्या कर्तबगारीवर डाऊट आहे तुला? माझी बात नाही, पण इंदू आधी ते लेटर नीट वाच. काय वाचायचंय? जागा मिळाली असंच लिहिलंय त्याच्यात. इंदू अगं ते जमीन. आदू तू टेन्शन वाढू नको. अगं इंदू टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे ही. अगं ते जमीन रामजी काकाच्या माळा जवळची. हो, यात प्लॉट नंबर सर्वे नंबर लिहिलाय की. मग इंदू तुला आठवतंय का जमीन कोणती आहे? या जागेला काय म्हणतात? भूताचा माळ. इंदू अगं तिथं मोठी माणसं सुद्धा जायला घाबरतात. त्यांच्या मुलांना कसं पाठवणार ते? प्रश्न सुटला ना सुटला, दुसरा उभाच. आपण शाळा उभी करू ग, पण मुलांना कसं आणायचं? काहीतरी करावं लागणार आहे आदू. तू काळजी नको करू, आपण काढू यातून मार्ग. विठुराया पाठी राखा. सासूबाई, आलात का परत? लोचट. जायला सांगितलं होतं ना तामणगावला. अहो सासूबाई, आम्ही निघालोच होतो, पण आम्ही विचार केला की आमच्या सासूबाई टेन्शन मध्ये असतील आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एकटं सोडणं योग्य नाहीये.
म्हणून आम्ही परत आलो. सासूबाई, तुम्हाला आम्ही असं एकटं कसं काय सोडू? हा, आम्ही तुमच्या सोबत असलो ना की म्हणजे कसं प्रत्येक कामामध्ये आमची तुम्हाला मदत होते. बघा, काम म्हटलो आणि काम आलं म्हणून वाजला तुमचा. मोहित रावांचा फोन उचलू? नाही उचलायचा फोन. या घरात काय नालायक माणसांची कमी आहे म्हणून याचा फोन उचलू मी? कट करा. करतो. परत वाजला. मोहित राव, या माणसाने काय आखलेला कुलूप लावून ठेवलंय का? कट करतोय ना माणूस, कशाला करायचा परत परत फोन? खोटं नानं अजिबात उचलायचं नाही. कट करा. कट केला आम्ही, पण सासूबाई असं खोटं नाणं म्हणून हे नवू नका हो. कधी कधी काय होतं ना, हेच खोटं नाणं असं खणखणीत वाचतं ना ते बाजार उठवून टाकत. सासूबाई, माझं ऐका, हा फोन उचला. ही रिंग नशीब उघडण्याची असू शकते, काय माहिती. हं? माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही फोन घ्या तुम्ही. हॅलो. काय आहे मोठ्या बाई, दोनदा फोन लावलाय आम्ही, कट काऊन करायला? उचलायला काय झालं तुम्हाला? मोहितराव, भर कीर्तनात तुम्ही माझ्या पोराचा अपमान केला. कशाला तुमचा फोन उचलायचा? एक काम असेल तर बोला. इंद्रायणी बद्दल 2 न्यूज आहेत आमच्याकडं. एक चांगली आहे, एक वाईट आहे. आता पहिली कुठली सांगू, तुम्ही ठरवा. मुखातून नेहमीच चांगलं यावं. मग तुमचं कोटी कोटी अभिनंदन मोठ्या बाई. नाही, दिग्रजकरांच्या नावावर अजून एक विजय झेंडा लागलाय. हा, असं काय केलंय मी? नाही, तुम्ही काय नाही केलं. तुमच्याच्यानं काही होत पण नाही. तुमच्या सुनबाई अहो पालकमंत्र्यांना भेटल्या, शिक्षण मंडळाकडून शाळेसाठी जमीन अलॉट करून घेतली. ही तिच्यासाठी चांगली बातमी असेल, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी ही वाईटच बातमी. आणि असल्या शिळ्या बातम्या देऊ नका हो. नवीन काहीतरी सांगा. ठीक आहे, मग आता तिच्यासाठीची वाईट बातमी सांगतो. इंद्रायणीला बस स्टँड जवळची जी मोक्याची जागा मिळणार होती ती आता नाही मिळणार. त्याच्याऐवजी तिला भूताच्या माळावरची जमीन मिळणार, जिथं जनता दिवसा जायला घाबरते. हा, आता हे कसं झालं, कुणी केलं, कुणामुळं झालं हे सांगायची गरज आहे का मोठ्या बाई? आता काय बोलायचं? पण मला ना आधीपासूनच माहिती होत, युवा विचार ठोस नेतृत्व म्हणजे तुम्ही. आता हे समजत कसं काय साधलं एवढं फक्त सांगा. मोहितराव, आज पहिल्यांदा लायकी सिद्ध केली तुम्ही. मोठ्या बाई, आता ते सगळं सोडा. इथून पुढं आपल्याला एकमेकांच्या मागं उभं राहणं महत्वाचं हे लक्षात ठेवा. कसं आहे, देण्या घेण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. हो, तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला उपसरपंच पद देऊ. हा, आमची साथ तर कायम तुमच्या बरोबर आहे.
इंद्रायणी दिग्रजकर, आता सोडत नसतो आम्ही तुला. काय झालं सासूबाई? मोहितराव काय बोलले? शाळेसाठी मिळालाय भूताचा मळा. आता इंदू घेणार आहे भूतांची शाळा. नारायणी, काय बरं वाटतं ग इथे बसून चहा प्यायला. नाही तर सारखं आपलं खोलीतच चहा प्या, खोलीतच जेवण करा, सगळं काही खोलीतच. मला कंटाळा आला होता बाई फार. मी काय म्हणते, मी थोडं थोडं काम करायला लागू का आता? म्हणजे भाज्या निवडणं, चिरणं. काय? अजिबात नाही. इतकी वर्ष केलं ना काम. इतकी कामाची सून असताना, तिच्या मदतीला ननंदबाई असताना तुम्ही काम करणार? इतकी वर्ष केलीत ना तुम्ही काम, आता अजिबात करायचं नाही. आता तुम्ही फक्त बसायचं आणि सुपरवाइज करायचं. काम करून घेणं पण एक काम असतं. हो का? हो मग आईकडनं काही शिकली नाहीस का तू? नारायणी, भलतीच आगाऊ झाली आहेस तू. आता कसं बोललीस आईसारखं? पण काकू, तुमच्या सुनबाई ननंदबाईंकडनं हेल्पर सारखं काम करून घेतात. हा मग मी मेन आहे आणि मेन माणसानं मेन कामच करायचं. बरं बाई, अगं तुझं चाललंय काय? काय करतेस तू? अगं काकू, आज रक्षाबंधन नाहीये का, म्हणून मी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडू केलेत आणि आता शिऱ्याची तयारी करते. वा, काय ग इंदू, काय झालं? काय नाही काकी, बघितलं का, भावांना आवडतात म्हणून लाडू, पण या भाऊजाईची आवड सुद्धा माहित नसेल आमच्या ननंदबाईंना. हे मात्र बरोबर बोलते हा इंदू. हो का? मग इंदू वहिनी, मी तुम्हाला चापट पोळी देऊ का? की धम्मक लाडू? बघितलं, जाच जाच होतो या घरात या सुनेचा ननंदबाई करतात. नाही ग नाही, इतकी लाडाची माझी वहिनी आहे, जात का करीन मी? चांगला छळ करीन हिचा. बघितलं का, कशी स्वतःच्या आईसारखं वागते ते. लाडू लाडू केलेत ना? लाडू कुठे? मला लाडू हवेत. लाडू 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 लाडू. इंदू, नाही 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 एक, नाही एक. नाही अगं नाही, पहिले माझा भाऊ खाईल मग तू. असं का? हो. इंदू, चल औक्षणाची तयारी कर, मला माझ्या भाऊराला ओवाळायचे. चल. नाही, आधी लाडू. लाडू कुठे ठेवले? नाही, डबे नाही बघायचं. ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. ताई ओवाळ ग, फक्त गाऊ नकोस. गोप्या, गोपाळ दादाच प्रिय आहे ना तुला, तर त्यालाच पहिले ओवाळणार तू. माझ्या सगळ्या प्रिय गोष्टी तुलाच हव्यात का रे अधोक्षज? अरे सिरियस नकोस, मी गंमत केली फक्त. मी वयाने मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, म्हणून मला पहिल्यांदा ओवाळती येते. नाईलाज असतो का होईना, पण तू सुद्धा मोठ्या भावाचा मान देत जा मला अधोक्षज. नाईलाज असतो काय याच्यात गोपाळ दादा? मी आनंदाने तुला मोठ्या भावाचा मान देतो, पण तू पण तसं वागत जा कधी. बरं चला राखी बांधूया. आणि हे सुद्धा. थँक्यू.
अधोक्षज इंद्रायणी सोबत राहून फारच स्मार्ट झालायस रे तू. बोलायला ऐकतच नाहीस कोणाला. मी फक्त गंमत काय केली तुझी, तू तर डायरेक्ट सुनवायला लागलास मला. सॉरी. जस्ट किडिंग रे अधोक्षज. गंमत कळते ना तुला. तू पण आता इंद्रायणी सारखा मला गोड खा आणि गोड बोला. अगं हळू जरा. हळू बिळू काही नसतं. आज सगळ्या बहिणी जोरातच असतात. आज बहिणींचा दिवस आहे ना. मग बरं, कसं झालं लाडू? मस्त झाला. बरं, आता मी तुला राखी बांधली, तुला गोड खाऊ घाल. आता माझं रक्षण करायचं, कळलं ना? आणि जर नाही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. बाप रे, डिरेक्ट धमकी. हो, मग धमकीच देणार. पण ताई, तुला तसं करण्याची काहीच गरज नाही. तुझा भाऊ सदैव हजर आहे तुझ्यासाठी. तू सांगशील ना ते काहीही करीन मी. तू बोल फक्त. आणि ताई, तो एकटा नाही बरं का, आम्ही तो दोघे जोडीने. तो काळजी नको करत जाऊ. खरंच मी खूप नशीबवान आहे. मला 2-2 भाऊ मिळालेत. हा, पण अजून एक मोठा भाऊ हवा होता बाई मला. मला समज ना मोठा भाऊ. आगाऊ कुठला. आई, तुला 2-2 भाऊ आणि मला राखी बांधायला एक पण बहीण नाहीये. तुला जर बहीण हवी असेल ना, तर तू अधू मामा आणि इंदू मामीला सांग. ती जबाबदारी त्यांची. अधू मामा, जबाबदारी घे हं? आणि मला बहीण आण. अरे काय काय बोलतो रे? अरे सोड. त्यात वाईट काय? गोंडा दिलं की आली बहीण. आईने पण मला असंच आणलंय. अरे किती बोलशील राया. पण त्याला ओरडून काय फायदा? त्याला नको ओरडूस. एक फुलासारखी बहीण त्याला आणून दे, म्हणजे तो गप्प बसेल. चला, मी येतो. मला उशीर होतोय. मस्त केलंय का? अजून करशील? मला पण लाडू हवा. ये बाबा घे. नारायणी ताईची स्पेशल डिश आहे, तुझ्यासाठी आणली खास. खरं तर तुला द्यायलाच नाही पाहिजे विठुला. माझ्या सगळ्या मैत्रिणींना भाव दिलास, फक्त मला नाही दिलास. ह्या दिवशी सगळ्या बहिणी आपल्या भावाकडे आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन मागतात. आणि मी काय करते मी दरवर्षी अशी येते, तुझ्याशी भांडते आणि तुला राखी बांधते. विठुराया, माय ब्रदर, तुझ्यासारखा भाऊ असताना ना मला रक्षणाची कसलीच चिंता होत नाही. सगळ्या बहिणी या दिवशी भावांना गिफ्ट मागतात. बहिणीच्या नात्यानं मी पण मागते, आयुष्यभर असाच पाठीशी उभा राहा बघ, योग्य मार्ग दाखव. विठुराया, या वर्षी शाळेचं मनावर घेतलं, तुला माहितच आहे. पाठीवर हात ठेव आणि फक्त लढ बर का. विठुराया, पाठी राखा.